घरात सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे. कुणी काय विचारलं का? हो म्हणजे साहेब विचारत होते. अरे देवा. तुम्ही काही काळजी करू नका. मी त्यांना तुम्ही देवळात गेलात म्हणून सांगितलं. बरं केलंस बाई. आई साहेब माई काय म्हणाली? गेला होतात ना तुम्ही तिच्याकडे? काय झालं तिकडे? सांगा ना काहीतरी. हे सगळंच खूप गूढ आहे ग वर्षा. म्हणजे वर्षा, अंजली शबरीची मुलगी नाहीच आहे. काय? हो, विठोबाच्या देवळाच्या पायरीवर ती तिला सापडली. पण ती कोणाची मुलगी आहे हे कोणालाच माहिती नाही. हे सगळं खूपच विचित्र आहे. मी तुला सांगू वर्षा, अंजलीचा जन्म आणि आपल्या घरात घडलेल्या सगळ्या गोष्टी याचा नक्की काहीतरी संबंध आहे असं मला वाटतंय. पण मग हे सगळं कळणार कसं? तेच तर कळत नाहीये ना. त्रिपुरारी महाराजांनी सांगितलेलं बाकीचं खरं ठरणार असेल तर अंजलीची लोपितासारखी अवस्था होण्याच्या आधी काहीतरी पावलं उचलायला हवी. आई साहेब तुम्ही खरंच काही काळजी करू नका. अहो वरुण दादांनीच मला सांगितलं त्रिपुरारी महाराजांनी या सगळ्यावर आपल्याला काहीतरी उपाय सांगितलाय. वर्षा, ते सगळं नाटक होतं. वरुणनी लग्नाला होकार द्यावा म्हणून. काय? म्हणूनच म्हणतेय, अंजलीची अवस्था आणखी भयानक होण्याच्या आधी तिचं भूतकाळ शोधणं गरजेचं आहे ग. नाहीतर एक दिवस त्रिपुरारी महाराज येतील आणि म्हणतील आता फक्त काहीच दिवस उरलेत म्हणून. जय महाकाली. काय झालं? अशा का पाहताय? महाराज नमस्कार करते. आयुष्यमान. महाराज, तुम्ही असे अचानक न कळवता? काही वेळाच अशा असतात. काळ पोहोचण्याच्या अगोदर तिथं पोहोचलं पाहिजे म्हणून मी आलो. काय झालंय महाराज? काही काळजीचं कारण नाही ना? आहे. काळजी करायचंच कारण आहे म्हणून मी आलो. म्हणजे काय झालंय महाराज? आमच्या हातनं काही चुकलं का? सांगणार, सगळं सांगणार. अगोदर चंद्रकांत आणि नारायणीला कळवा. हो वर्षा, पळ लवकर. हो आत्ता सांगते. महाराज, महाराज, काही संकट आपण उठतात आणि काही वादळांना आपण निमंत्रण देतो. महाराज काय झालंय? असं कोड्यात का बोलताय तुम्ही? कारण सरळ साध्या आयुष्याला तुम्हीच कोड्यात घातलंय. मला इतकंच सांग, वरुणचं लग्न झालंय. कुणाशी? अंजली. जय काली, जय काली. विनाशकाले विपरीत बुद्धी. जय काली. साहेब बोल. साहेब ते साहेब साहेब काय करतेस? पुढे बोल. साहेब
त्रिपुरारी महाराज आले. काय त्रिपुरारी महाराज आत्ता? हो. तू एक काम कर, नारायणीला बोलव, सांग तिला त्रिपुरारी महाराज आले. बर. त्रिपुरारी महाराज आता अचानक कसे आले? या, नमस्कार करा. मला प्रश्न पडला, तुला आशीर्वाद देऊ की जाब विचारू? म्हणजे नारायणी कुठे आहे? आहे ना, तिला बोलवणं पाठवलंच आहे. ती काय आलीच. नारायणी ये. महाराज नमस्कार करते. वरुणचं लग्न केलं, मला कळवं असं नाही वाटलं? नाही महाराज, म्हणजे कळवणारच होतो, पण सगळं इतकं गडबडीत आणि घाईत झालं ना की घाई ही घाईत संकटांना आमंत्रण देते. म्हणजे कुणाशी लग्न लावलं? अंजली, काय झालं अंजली? अंजली काय झालं अंजली? महाराज ही वरुणची बायको. काय झालं बोल? अंजली पाया पड महाराजांच्या. चल, जा जा, पाया पड. काय झालं पोरी? मला बाई. कोण बाई? हे बघ, घाबरू नकोस. मला सांग, कोण बाई? बोल, कोण बाई? शुभांगी, घेऊन जा अंजली. जा. हो. चल अंजली, त्यांना बोलू दे. चल माझ्या बरोबर. चल. महाराज, मी काय म्हणते, तुम्ही आत्ताच आलात, थोडा वेळ आराम करा ना. या विषयावर आपण नंतरही बोलू शकतो. हो ना चंद्रादा? हो, आधी आराम करा, मग बोलूया आपण. नाही, मी इथं बसायला आलेलो नाही. मला सांग, ती बाई कोण? हो हो, आहे, मी आहे. चल चल, ये. बस बरं आहे. खाली बस. पाणी आणू. नको. काय काय झालं? काय झालं? ती बाई मला पुन्हा दिसली होती कधी आणि कुठे? माझ्या खोली. मला सांग, काय काय केलं का तिने?
नाही, तिने काही नाही केलं मला, पण ती मला म्हणत होती घाबरू नकोस, मी तुझी आई आहे. काय? हो, ती सारखं मला हेच सांगत होती की ती माझी आई आहे. आणि मग मला नाही माहित, मी खोलीतनं बाहेर आले. ती बाई मला सतत हेच पटवून देण्याचा प्रयत्न करते की ती माझी आई आहे, पण हे सगळं पटवून देण्यासाठी ती सारखी माझ्या मागे आली तर मला काहीच कळत नाहीये. नाही अंजली, घाबरू नकोस, असं काहीही होणार नाही. आणि हे बघ, त्रिपुरारी महाराज आलेत ना, आपण त्यांना सांगूया ना. हो, घाबरू नको बाळा, नाही काही होणार. नाही काही नाही. मला माहिती आहे, मला माहिती आहे तुम्ही मला काय सांगणार आहात ते. महाराज, आम्ही जे काही केलंय ते तुमच्याच सांगण्यावरून केलं. माझ्या सांगण्यावरून? मी सांगितलं होतं तुम्हाला वरुण आणि अंजलीचं लग्न लावायला. पण महाराज, तुम्हीच म्हणाला होतात ज्या मुलीचं वरुणशी लग्न होईल त्या मुलीचा मृत्यू अटळ आहे म्हणून. आहेच आहेच, पण याचा अर्थ लग्न अंजलीशी लावून द्या असा होत नाही चंद्रकांत. पण महाराज, आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. चूक. एकदम चूक. पर्याय नव्हता असं नाही, पण मिळालेला पर्याय तुम्ही शेवटचा समजला, ही चूक. वरुणचं लग्न लावण्या अगोदर एकदा मला विचारायला हवं होतं, अंजली सोडून या जगातली दुसरी कुठलीही मुलगी वरुणची पत्नी म्हणून चालली असती. मान्य आहे आम्हाला की आमचं चुकलं, पण या सगळ्यावर काहीतरी तर पर्याय असेल. एक मिनिट. वरुणचं अंजलीशी आम्ही लग्न लावून दिलं, ही चूक झाली, पण त्यात चूक काय ते सांगा ना. हे मी नाही सांग, हे येणारा काळ सांगेल. आणि ते उत्तर असं असेल की त्यानंतरच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असणार नाही. मनात कुठला विचार घेऊन, कुठला मनसुबा ठेवून तुम्ही हे लग्न लावलं मला माहित नाही, पण मला फक्त एक माहिती आहे, तुमचा एकही मनसुबा पूर्ण होणार नाही. कारण अंजलीची निवड चुकली आहे. बाबा, माई, म्हणजे कशी आहेस ग पोरी? माई, मी बरी आहे ग. तू कशी आहेस? मी बरी आहे ग. तुझी लई आठवण येते ग पोरी. करमत नाही ग अंजी तुझ्याशिवाय. एकटं नाही राहत ग या झोपड्यात अंजे. अगं पोरी, तू होतीस तो आधार तरी होता ग मला. आता कोण आहे?
आता म्या आणि आपलं झोपडं. माई, मला पण तुझी खूप आठवण येते ग. करमत नाही ग तुझ्याशिवाय इथे. म्हणजे अगे शुभांगी ताई आल्या होत्या. म्हणजे अगं, पण त्या मला असं काहीच बोलल्या नाही. अगं त्यांनी जे काही सांगितलं मला ते खरं आहे. माई, आपण या विषयावर नंतर बोलू. हा, म्हणजे अगं बोलत का नाहीस? काय झालं? बोल की ग. माई, मी येते घरी, मग आपण सविस्तर बोलू या विषयावर. म्हणजे समजा ठीक आहे ना अगं? माई म्हटलं ना, मी घरी येते मग आपण बोलू. हे पोरी लवकर ये ग अंजे. लवकर ये अंजे, मला भेटायला. माफ करा मी तुम्हाला डिस्टर्ब केलं, पण मला जरा महाराजांना भेटायचं होतं. महाराज सुखी राहा. बरं झालं तुम्ही आलात महाराज. मी कालच यांना विचारत होतो की अंजलीला वाचवण्यासाठी नक्की काय उपाय सांगितलाय तुम्ही. कारण जर तुम्ही उपाय सांगितला नसता तर हे लग्न झालं नसतं महाराज. महाराज, मी सांगितलं त्याला की तुम्ही जो काही उपाय सांगितलाय तो मलाच करावा लागेल. आता तो कधी करायचा, कुठे करायचा आणि कसा करायचा हे फक्त तुम्ही मला सांगणार आहात. पण आमच्या वरुणला ते पटतच नाहीये. तुम्ही सांगा ना त्याला. महाराज, अंजली माझी बायको आहे, मग मला नको का कळायला?